नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 10 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. सर्वात मोठी अपडेट आहे जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात. भरपूर दिवसांपासून महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता बघा, हा जानेवारीचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू होणार आहे. केव्हापासून वाटप होईल, कोणकोणत्या महिलांना पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर येतील, कोणत्या जिल्ह्यात उशिराने येतील, ते संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्यासोबतच महाराष्ट्रात सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचे. आता बघा, डिसेंबरपर्यंतचे 6 हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत. डिसेंबरपर्यंतचे 6 हप्ते आतापर्यंत आलेले आहेत, म्हणजेच 9,000 रुपये. 9,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. 9,000 रुपये कोणकोणत्या महिलांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या ज्या महिलांना 9,000 रुपये आलेत, 9,000 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 9,000 रुपये असं लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या. आधार कार्ड जे आहे ते लिंक करणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आधार कार्ड लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तरच तुम्हाला पैसे येतील. अर्ज मंजूर झाला, आधार कार्ड लिंक आहे, तुम्हाला पैसे येतील, काही अडचण नाही. पण पैसे आले नाही तर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाहीत. पटपट सर्वांनी आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जानेवारीचा हप्ता केव्हा वाटप होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि 3 महिन्यात तब्बल 2,40,00,000 महिलांनी ऑनलाईन अर्ज केले. खूप फेमस झालेली योजना आहे. लाडकी बहीण योजना खूप फेमस आहे. सर्व अर्जांच्या पडताळणीसाठी तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या. सर्व अर्जांचे जे तपासणी त्याच्यासाठी तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या. समित्यांनीही कागदपत्रे पाहून अर्जाला मंजुरी देत जिल्हास्तरीय समित्यांकडे अर्ज पाठवले. त्या ठिकाणी पण बहुतेक अर्जांना मंजुरी मिळाली. अर्जदार महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रे तथा दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून सरकारने कागदपत्रांची अट देखील शिथिल करण्यात आलेली होती. पण प्रत्येक लाडक्या बहिणींचे स्वयं घोषणापत्र घेतलेले. आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये 50 लाखांहून अधिक अर्ज अपात्र असल्याचं बोललं जातं आहे. बघा, 50 लाखांहून अधिक अर्ज जे ते अपात्र असल्याचं बोललं जात आहे, ते झालेले नाहीत अजून. पण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अर्जांची सरसकट पडताळणी अंगलट येऊ शकते. म्हणून ज्या जिल्ह्यातून योजनेतील अर्जांच्या संदर्भात तक्रारी येतील तेथील अर्जांचीच फेर पडताळणी करण्याचा निर्णय ठरल्याचेही आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. अर्जांच्या पडताळणीसाठी राज्यस्तरावरून कोणतेही स्वतंत्र आदेश दिले जाणार नाहीत. तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील निर्णय घ्यायचा असल्याचेही महिला व बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारी यांनी सांगितले. बघा, जर आपण पाहिलं तर जो काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर ज्या जिल्ह्याच्या स्तरावरील अधिकारी असतील त्यांनी त्या संदर्भाचा निर्णय घ्यायचा आहे, तपासणी करायची किंवा नाही, असं पण महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त कैलास पगारी यांनी सांगितलं. आता पुढे काय म्हणाले ते, तक्रारी आल्यावरच पडताळणी होईल. बघा, तक्रारी आले तरच पडताळणी होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही. ज्या जिल्ह्यातून अर्जांच्या संदर्भात तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल. योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता वाटप सुरू होणार आहे. कोणकोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे, कोणकोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जानेवारीचा हप्ता पटापट सर्वांनी लिहून पाठवा. जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी लिहून पाठवा. बघा, कैलास पगारे आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य त्यांची या ठिकाणी माहिती आहे की जानेवारीचा जो हप्ता आहे तो पुढच्या काही दिवसात तुम्हाला वाटप होणार आहे. म्हणजेच काही दिवसांमध्येच जानेवारीचा जो हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. तक्रारींचं स्वरूप काय असेल तर बघा, कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची 4-चाकी वाहन असूनही अनेकांचे योजनेच्या लाभासाठी अर्ज आहेत. जर आपण पाहिलं तर तक्रारी काय काय असू शकतात, तर पहिलं म्हणजे स्वतःकडे 4-चाकी वाहन आहे, म्हणजेच कार आहे किंवा इतर काही वाहन असेल 4-चाकी वाहन असूनही अनेकांच्या योजनांच्या लाभांसाठी अर्ज आलेले. दुसरं म्हणजे एका कुटुंबातील दोघींनाच अर्ज करण्याची अट आहे. एका कुटुंबात 2च महिला अर्ज करू शकतात. एक म्हणजे विवाहित महिला
विवाहित महिला आणि एक म्हणजे अविवाहित महिला. तरी पण एका कुटुंबात 3 ते 4 महिलांनी लाभ घेतला आहे, त्यामुळे ती तक्रार आलेली आहे. पुढे बघा, सरकारच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभ घेता येत असतानाही लाडक्या बहिणींसाठी अर्ज केले. फक्त एकच योजनेचा लाभ घेता येतो, तरी पण लाडकी बहीण योजना, त्यानंतर संजय गांधी योजना, त्यानंतर अजूनही इतर ज्या काही नमो शेतकरी असेल, PM किसान योजना असेल, त्या योजनांचा महिला लाभ घेत आहेत. म्हणजेच काय होतंय की एकच महिला 3 ते 4 योजनांचा त्या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि त्यामुळे अशा तक्रारी आलेल्या आहेत. प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातील काही महिलांचेही अर्ज, 2.5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांचेही अर्ज बघा. ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्या कुटुंबातील पण महिलांचे अर्ज आलेत. 2.5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांचे पण अर्ज आलेले आहेत. तर ह्या काही तक्रारी आलेल्या आहेत, त्यामुळे तपासणी जी आहे ती होणार आहे. ठीक आहे. आता पैसे केव्हा येतील जानेवारीचे, तर पुढच्या काही दिवसात येतील, असं स्वतः कैलासजी पगारे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी माहिती दिली. तिजोरीची स्थिती पाहून 2100 रुपयांचा निर्णय. आता 2100 रुपये केव्हा होतील, तर बघा, तिजोरीची स्थिती म्हणजे जे राज्याची तिजोरी त्याचं त्या ठिकाणी स्थिती पाहून 2100चा निर्णय होईल. दरमहा 2100 रुपयांचा धोरणात्मक निर्णय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस दरमहा 1,500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. तत्कालीन सध्या जर आपण पाहिलं तर सद्यस्थितीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं कामकाज पाहत आहेत. योजनेतील प्रत्येक लाभार्थीस दरमहा 1,500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. पण हा धोरणात्मक निर्णय असल्याने तिजोरीची सध्याची स्थिती पाहून मंत्रिमंडळ निर्णय होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बघा, वरिष्ठ सूत्र जे आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे की 2100 रुपयांचा जो निर्णय आहे तो ह्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल आणि राज्याची जी स्थिती आहे, सध्याची स्थिती, तिजोरीची जी स्थिती आहे ती पाहून 2100 रुपयांचा निर्णय घेतला जाईल. आणि त्यासोबतच ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली त्या दिवशी पण त्यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये करण्याचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी इन्कम सोर्स किती आहेत, राज्याचे इन्कम सोर्स किती आहेत, कुठून त्या ठिकाणी पैसा येईल आणि त्यानुसार अर्थसंकल्प जो सादर होईल, नवीन अर्थसंकल्प, तर त्यामध्ये तरतूद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्ताच जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी पण त्या ठिकाणी 2100 रुपये देण्याच्या संदर्भाचा घोषणा केली होती. मार्चनंतर 2100 रुपये मिळतील म्हणून त्यांनी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीने 2100 रुपये करण्याचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली की तुम्हाला 2100 रुपये त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.